प्रयागराजहून मुंबई संभाजीनगर मार्गे खोक्या बीड जिल्ह्यात शिरूरमध्ये आता पोहोचलेला आहे। शिरूर पोलिसांकडून खोक्याच्या अटकेची प्रक्रिया सध्या पूर्ण झालेली आहे। शिरूरमध्ये पोलिसांकडून खोक्याची वैद्यकीय चाचणी होतीये। खोक्याला दुपारी सुट्टीकालीन कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे। तर खोक्या म्हणजे सतीश भोसले याला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रयागराज पोलिसांकडून बीड पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तो आता मुंबई मार्गे संभाजीनगरला आला, त्यानंतर शिरूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आज वैद्यकीय चाचणीनंतर दुपारी त्याला सुट्टीकालीन कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याची पुढची जी सुनावणी असेल त्याला कोठडी सुनावण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल। खोक्याचे विविध व्हिडिओज गेले काही दिवस सातत्याने व्हायरल होत होते। नोटांची बंडलं उडवणारा खोक्या, हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारा खोक्या आणि त्याचबरोबर मारहाण करणारा खोक्या अशी त्याची ओळख बनलेली होती। या सगळ्या घडामोडींनंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले। त्यानंतर तो प्रयागराजच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, किंबहुना प्रयागराजमधून तो विमानाने आणखीन लांब पळून जाण्याच्या प्रयत्नात होता। परंतु त्याच वेळी प्रयागराज आणि बीड पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर त्याला काल मुंबईला आणण्यात आलं, मुंबईहून संभाजीनगर आणि त्यानंतर तो आता शिरूर पोलिसांकडून अधिकृतरित्या अटक त्याला झालेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर त्याला आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। जो खोक्या अत्यंत आपण आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडे जाऊयात। गोविंद, आता वैद्यकीय चाचणीनंतर आज दुपारी कोर्टात त्याला हजर केलं जाईल। पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? किती दिवसांची कोठडी साधारणपणे मागितली जाईल पोलिसांकडून असं वाटतंय? आपण बघतो की पूर्वी आता खोक्याला शिरूर पोलीस स्टेशनमध्ये परत आणण्यात आलंय आणि वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया इथे पूर्ण होईल आणि लागली आज खरं तर कोर्टाला सुट्टी असते। मात्र सुट्टी दिवशी सुद्धा स्पेशल कोर्ट बनवलं जातं, कारण अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये उभा करण्याची गरज असते। कारण आपल्याला माहिती आहे की अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला कोर्टासमोर उभं करावं लागतं। एकतर खोक्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट घडली होती, आपण ट्रान्झिट रिमांड त्याचा बघितला होता की प्रयागराज पोलिसांनी त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या बीडच्या पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि आता ही प्रक्रिया होते काही तासामध्ये, म्हणजे काही वेळातच त्याला शिरूर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि या ठिकाणी स्पेशल कोर्ट असेल। स्वाभाविकपणे 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते, कारण जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे खोक्याच्या नावावर जमा आहेत, म्हणजे मारहाण करणे, दहशत माजवणे आणि एक नाही तर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती गुन्हे दाखल होते आणि त्यामुळे या गुन्ह्याचं गांभीर्य पाहता आज 7 दिवसाची पोलीस कोठडी सुरुवातीला कोर्टासमोर मागितली जाईल आणि शक्यता आहे, कारण यापूर्वीची त्याची हिस्ट्री जर बघितली तर त्याने अनेक अशा प्रकारचे कृत्य केलेत, ज्यामध्ये दहशत माजवणे असेल, कुणाला तरी मारहाण करणे असेल, इजा पोहोचवणे असेल, अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसाची तरी कोठडी मागितली जाऊ शकते आणि अगदी काही वेळामध्ये आपण बघतो की त्याची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कोर्टासमोर उभं केलं जाईल। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर शिरूर पोलिसांकडून खोक्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि वैद्यकीय चाचणी पार पडणार आहे। त्यानंतर आज सुट्टीकालीन कोर्टासमोर खोक्याला हजर केलं जाईल। पोलिसांकडून स्वाभाविकरित्या 7 दिवसांची तरी कोठडी मागितली जाईल असं कळतं आहे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।